नमस्कार मित्रांनो. सनई चौघडेचा कालचा भाग खूपच भावनिक आणि मनाला भिडणारा होता. कालच्या एपिसोडमध्ये परबांच्या सगळ्या मुलींनी मिळून फादर्स डे मोठ्या आनंदात साजरा केला. आपल्या मुलींचं प्रेम पाहून विनू आणि पमाच्या डोळ्यात आनंदाश्रू आलं. नेमकं काय घडलं ते पाहूया. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला इथे मालिकांचे अपडेट्स सर्वात आधी मिळतात. आज फादर्स डे असल्यामुळे शरू, आसावरी, अनु आणि सगळ्या बहिणी एक खास प्लॅन बनवतात. त्या ठरवतात की बाबांना एक सुंदर सरप्राईज द्यायचं. दुसरीकडे विनू कामावर जाण्यासाठी तयारी करत असतो. तो पमाला हाक मारतो, म्हणतो, पमा माझा डबा दे लवकर, मला जायला उशीर होतोय. पण यावेळी पमाऐवजी अनु डबा घेऊन येते. तिच्या मागोमाग आसावरी येऊन विनूच्या हातात त्यांची बॅग देते. त्यानंतर धाकटी मुलगी येऊन त्यांना रुमाल देते. हे सगळं पाहून विनूला आश्चर्य वाटतो. तो विचार पडतो की आज मुलींना नेमकं झालंय तरी काय. तो लगेच पमाला विचारतो, पमा आज मुली एवढं काम का करत आहेत. त्यावर पमा हसत म्हणते, म्हणजे माझ्या मुली कामच करत नाहीत का, असं म्हणायचं आहे का. विनू म्हणतो, तसं नाही ग, पण आज जरा जास्तच तत्पर दिसत आहेत. पमा नकळत काहीतरी सांगायला लागते. हो आज ते इतक्यात शरू लगेच तिला थांबवते आणि म्हणते, अगं आई ते सरप्राईज आहे ना. त्यानंतर त्या सगळ्या विनूला डोळे बंद करायला सांगतात. क्षणात मुली आत जातात आणि फुलांचा सुंदर गुच्छ घेऊन बाहेर येतात. सगळ्या एकत्र येऊन मोठ्या उत्साहात म्हणतात की हॅपी फादर्स डे पापा. त्यानंतर प्रत्येक मुलगी आपल्या भावना व्यक्त करू लागते. त्या म्हणतात, आम्ही देवाजवळ फक्त एवढंच मागितलं आहे की तुम्ही कायम सुखी राहावं. शरू म्हणते, आज आम्ही शिकू शकलो, पुढे जाऊ शकलो, स्वतःच्या पायावर उभं राहू शकलो, हे फक्त तुमच्यामुळे आहे. तुम्ही आमचे खरे हिरो आहात. मम्मी आमच्यासाठी आधार असेल, पण तुम्ही आमच्यासाठी आकाश आहात. शरूच्या या शब्दांनी विनू आणि पमा दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. मुलींच्या बाबावरील प्रेम पाहून घरातील वातावरण पूर्णपणे भावनिक होतं. फादर्स डेच्या निमित्ताने परब कुटुंबातील हा क्षण, सुंदर क्षण प्रत्येक प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जातो. पुढे या भावनिक सरप्राईजनंतर विनू काय बोलणार, मुलींसाठी तो आणखी खास कोणती भावना व्यक्त करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यामुळे सनई चौघडेचा पुढचा भाग पाहायला विसरू नका.